हॅलो ट्रेडर, कालच आपण तुम्हाला आठवत असेल की कालच आपण सांगितलेले की 1000 मार्केट 500 किंवा 1000 पॉईंटने मार्केट एक मोमेंटम देणार आहे. आपण हे कालच डिस्कशन केलं तर तुम्हाला आठवत असेल. कालच आपण सांगितलेले की 23 तारखेला एक मोमेंटम होणार आहे. सो आज मोमेंटम झाली आणि आपलं कालच बोलणं झालं की मार्केट फार गॅप ओपन झालं. तर म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह सेंटिमेंटमध्ये होतं, पण अचानक मार्केट काय झालं, गॅप ओपन झालं. त्यामुळे एकदम आपण आणि त्यात तुम्हाला 15 मिनिटमध्ये दाखवतो मी काय झाले. तुम्हाला आठवत असेल की आपण सांगितलेलं की बाईंगच्या बाजूला, पण बाईंगला आपण केव्हा सांगितलेलं फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट ओपन झालं तर आपण बाईंग करायचं आहे आणि गॅप ओपन झालं अराउंड आणि आपण सांगितलेलं 46,600 ही राऊंड लेवल आपण सांगितलेली आणि मार्केट ऑलमोस्ट 46,700 पाशी ओपन झालेलं. तेव्हा आपण सांगितलेलं की 46,600 किंवा 500 ही 46,500 किंवा 600च्या आसपास ओपन झालं मार्केट गॅप अप, तर आपण सेलिंग कॉल घ्यायचा आहे आणि पुट लॉंग करूया असं आपण बोललेलो. हे कॉल शॉर्ट करूया आणि पुट लॉंग करूया. सो आपण सकाळीच आपण सकाळी 9:20 घेतला होता 46,400चा पुट. 46,400चा पुट घेतलेला आपण आणि ऑलमोस्ट आपल्याला आज 900 पॉईंट आपण कमवलेले आहेत. 900 पॉईंट ते कसे कमवले हे बघण्यासाठी आणि मी किती क्वांटिटी आणि किती पैसे प्रॉफिट कमवले हे बघण्यासाठी तुम्ही कमीत कमी 500 लाईक करा किंवा 500 व्ह्यूज आले ना तर मी तुम्हाला हे दाखवणार आहे. पण 500 व्ह्यूज आले पाहिजे आपल्याला. आणि आपण निफ्टीचं पण सांगितलेलं की प्रॉफिट बुकिंग घेईन. सर हे तुम्हाला इथं सांगतो, तुम्ही विचार करा आता हे एवढं फॉल का आला मार्केटमध्ये, तर तुम्ही सांगा ज्यांनी कोणी इथं कुठं बॉय केले असेल ना. आपण काल परवा बोललेलो वन डे तुम्हाला मी म्हणलेले की ज्यांनी कोणी इथं बाय केलं आहे त्यांचा एस एल असणार आहे की त्या 45,500 45,500 ते 46,000 इथं त्यांचा एस एल होता. आणि ज्यांनी कोणी 45,500ला बाय केला 25,500 अराउंड 1 मिनिट 45,500 पुन्हा 46,000 45,000 46,000 45,600 45,600 कोणी इथं बाय केला. अचानक गॅप ओपन झालं, त्यांना एकदम प्रॉफिट बिग प्रॉफिट दिसायला लागला, मोठा प्रॉफिट दिसायला लागला. अराउंड समजा कोणाला 1,00,000 प्रॉफिट दिसत होता आणि थोडंसं मार्केट निगेटिव्ह झाल्यावर त्यांना दिसायला लागला 90,000 प्रॉफिट. तर ते काय करणार, पहिला प्रॉफिट बुकिंग करणार. प्रॉफिट बुकिंग केलं. आपण सांगितलेलं की इथं काय तर बाईंग प्राईज एक्सचेंज झाली पाहिजे किंवा बाईंगची मोमेंटम दिसली पाहिजे. ती काय झाली नाही, तसं काही सिनारिओ जर घडला नाही. मार्केट आलं हे तर जी प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळं प्लस न्यू सेलर ॲड झाले त्याच्यामुळे मार्केट डाऊनफॉल झालं. आणि त्यात निफ्टीत मिड कॅपमध्ये सध्या आज तुम्ही बघू शकता मिड कॅपमध्ये सुद्धा एक प्रॉफिट बुकिंग आलेलं असल्यामुळं मार्केट एकदम डाऊनफॉल झाले आहे. तर उद्याच आपण काय होईल सांगूया. उद्या समजा मार्केट अराउंड आणखीन काय सांगतो लक्ष द्या मी. आणखीन मार्केट समजा उद्या गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन किती 44,500 44,500 600 हे कुठं मार्केट ओपन झालं ह्या रेंजला 44,500 ते 44,400 सॉरी 44,500 ते 44,400 ह्या रेंजला कुठं मार्केट ओपन झालं. 44,500 ते 44,400 ह्या रेंजला ओपन झालं. तर ज्यांनी कोणी इथून बाय केले पुट बाय केला आहे आणि कॉल शॉर्ट केला आहे त्यांनी प्रॉफिट बुकिंग करते. आणि आजचं क्लोजिंग आहे किंवा आजचा लो आहे दिवसाचा, तिथे येऊन मार्केट युटर्न घेऊ किंवा इथंच कुठं तर क्लोजिंग करू शकते. मार्केट थोडंसं खाली येऊन क्लोजिंग देऊ शकते. पण मार्केट समजा गॅप अप ओपन झालं अराउंड मार्केट काय झालं गॅप अप ओपन झालं आणि मार्केट 45,500 45,400 ही तर कुठं ओपन झालं तर मार्केट रायटर काय करणार त्याच्या जागी मी असलं तर मी काय करणार इकडं
कॉल शॉर्ट करणार, इकडं पुढे शॉर्ट करणार आणि मधला टाईम डिकेचा ॲडव्हान्टेज घेईन. आणि परवा दिवशी गुरुवारी एक निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. सो त्याच्यावर आपल्याला इथं भरपूर पॉईंट टाईम डिकेचा आपण ॲडव्हान्टेज घेऊ शकतो आहे 2 दिवसात. सो आपण गॅप ऑफ ओपन झालं 545,500 45,600. तर एवढं ध्यानात ठेवायचं की 45,000चा कॉल शॉर्ट करायचा आहे, इकडं पुट शॉर्ट करायचा आहे. वर 46,000चा पुट आणि इकडं 45,000चा कॉल शॉर्ट करायचा आणि मधलं टाईम डिकेज ॲडव्हान्टेज घेऊ शकतो आहे. आणि बाईंगसाठी सांगतो आहे, जे कोण बाय करणार आहे त्यांनी हे कुठं बाय सध्या करू नका, कारण वॉलेटर होईल, मार्केट एल हिट होईल आणि मार्केट कुठेही जाणार नाही, मार्केट एक रेंजमध्ये बंद होईल. आपण सांगितलं रेंजमध्ये बंद होईल. सो तुमच्या ध्यानात झालं असं ना, मार्केट एक रेंजमध्ये बंद होईल. पण मार्केट फ्लॅट ओपन झालं, प्राईस ॲक्शन बघून आपण सेल करू शकतो आणि आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 44,500. हे ध्यानात घ्या, 44,500 आपलं टार्गेट असणार आहे. सो आणि 44,500 टार्गेट असणार आहे. आणि तुम्हाला आठवत असताना आपण डेली कॅन्डलमध्ये काय सांगितलेलं, ते एक मार्केटनं रेंज बनवले. 3 दिवस मार्केट एक हे करत होतं आणि एक इनसाईड कॅन्डल आहे. इनसाईड कॅन्डलचा ब्रेक होईल तसं आपण मोमेंटम करू शकतो आहे. आणि ज्यांनी कोणी आपण काल सांगितलेलं आपण निफ्टी पुट बाय कुठं करू शकतो आहे, तर 5 मिनटात तुम्हाला दाखवू शकतो. आपण काल काय सांगितलेलं, आपण सांगितलेलं 45,850च्या खाली आपण 850च्या खाली आपण एक सांगितलेलं आपण 46,000च्या खाली एक पुट बाय करू शकतो 5 मिनिटं एक लाईन दाखवू झाल्यावर. आणि दुसरं सांगितलेलं आपण 45,850च्या खाली आपण पुट बाय करू शकतो आहे. आणि आपल्याला एवढी मोठी रॅली गावली तुम्ही बघू शकताय. आणि आपण काल सांगितलेली 45,000पर्यंत मार्केट जाऊ शकते. एक्झॅक्टली मार्केट 45,000पर्यंतच गेलेलं आहे आणि तिथून पुन्हा रिकव्हरी आली. तर निफ्टी बघू शकता, आता निफ्टी बघू शकता. हे आपण काल सांगितलेलं की मार्केटला निफ्टीला आपण सेल कुठं करू शकतो, हे स्विंग ब्रेक झाल्यावर. आणि जसं की आपण जसंही मार्केट इथं आलं, पोल आणि फ्लॅगचा एक पॅटर्न बनवला आणि ब्रेक केल्यावर आपण इथे घेऊ शकत होतो. आणि आपलं काल पण डिस्कशन झालं होतं की 21,500च्या खाली आपण 21,500च्या खाली आपण पुट बाय करू शकतो 21,500. आणि इथं तुम्ही बघू शकता पोल आणि फ्लॅग. आणि मार्केटनं पण इथं 3 कॅन्डल अशा होल्ड केल्या, स्वतःला हे केलं आणि पुन्हा ब्रेक केलं. ही चांगली गोष्ट होती मार्केटसाठी. सो मी निफ्टी काही प्रिपेअर केलं नव्हतं काल पण, आणि निफ्टीने पण बँक निफ्टी आपण प्रिपेअर केलं, कारण बँक निफ्टीमध्ये आपलं ॲडव्हान्टेज जास्त दिसत होतं आणि ते आपल्याला ॲडव्हान्टेज भेटलेलं आहे. सो आज आपण निफ्टीचा काही सिम्पल प्लॅन आहे. निफ्टी समजा गॅप ओपन झाली 21,500 21,450च्या आसपास कुठे, तर आपण 21,200चा किंवा 21,000चा किती 21,000चा इथं आपण कॉल शॉर्ट करू शकतो आणि वर आपण पोट शॉर्ट करू शकतो 21,700चा. आणि मार्केट इथं ॲडव्हान्टेज आपण टाईम डिकेज घेऊ शकतो. पण मार्केट समजा 21,000 डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं तर आपण काय करू शकतो, इथे एक प्रॉफिट बुकिंग करू शकतो. मार्केट टाईम करून इथे एक क्लोजिंग देऊ शकतो. आणि फ्लॅट ओपन झालं तर आपण प्राईज ॲक्शननुसार 21,200च्या खाली आपण प्राईज ॲक्शननुसार 21,000चं टार्गेट ठेवू शकतो पुट घ्यायला. सो आपले काल चर्चा झाली ती एक रेंजमध्ये मार्केट आहे, रेंज ब्रेक केली की आपण हे करू शकतो. आणि एक इनसाईड कॅन्डलचं आपण सांगितलेलं आपले सर्व म्हणजे प्लॅन जसं आपण प्लॅन केलं होतं तसं सक्सेस झालेलं आहे. सो उद्याचा आपण तुम्हाला प्लॅन काय आहे, जास्त गॅप ओपन झालं तर कॉल पुट शॉर्ट करून हॅजिंग करून टाईम डिकेज ॲडव्हान्टेज घेऊ शकताय. आणि ज्यांनी कोणी बाय करणार असेल त्यांनी करू नका, कारण की व्हॉलेटाईल
वॉलेटाईलमध्ये टॉपला सेट होण्याची शक्यता जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली आपण, गॅप डाऊन एकदम जास्त झाले तर 21,000ला कुठं गॅप डाऊन ओपन झालं तर आपण एक प्रॉफिट बुकिंग करू शकतो, कॉल घेऊ शकतो इथं. आणि फ्लॅट ओपन झाले तर प्राईस ॲक्शन नसतं 21,200च्या खाली आपण सेल करू शकतो, पुट बाय करू शकतो आहे, पुट लॉंग करू शकतो आहे. चला हे असं काल आपण सांगितलेलं त्याप्रमाणे 1,000 पॉईंटची आपली रॅली भेटलेली आहे. सो तुम्हाला माझा आजचा प्रॉफिट आणि मी कुठं बाय केले हे ते व्हिडिओ मी बनवून ठेवले. फक्त मला 500 व्ह्यू झाल्या किंवा 100 व्ह्यू झाल्या तर आपण बाय करू शकतो, व्हिडिओ रिलीज करू शकतो आणि माझा प्रॉफिट दाखवू शकतो मी किती आहे काय क्वांटिटी. ती पण एक व्हिडिओ मी ॲड केला आहे लाईव्ह मार्केटमध्ये, मी कुठं बाय केला आहे तेव्हा मी रिलीज करू शकतो आहे. चला थँक्यू. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कालचं ॲनालिसिस तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा. आणि आजचे ॲनालिसिस कसे वाटले ते पण कमेंट करून सांगा. थँक्यू ट्रेडर.